परंतु या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये पण अशा प्रकारचे एक इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याची भव्य दिव्य इमारत आहे, हे आपल्या सर्वांना समजावं हा एक उद्देश त्याच्या मागे होता. त्या संकुलाचे सर्व श्रीयुत करांडे साहेब, त्यांचा सर्व स्टाफ, त्यांचे सौभाग्यवती, या ठिकाणी जमलेले आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी फारसं काही बोलणार नाही, परंतु मी अभयजींचं भाषण लक्षपूर्वक ऐकतो. त्यातल्या काही गोष्टी म्हणजे विशेषतः पत्रकारानं समाजाकडं कसं डोळस पाण्यानं पाहिलं पाहिजे, हे ऐकत असताना मी एका कार्यक्रमात ऐकलेली गोष्ट मला आठवली. गोष्ट एका आंधळ्याची. एका अशाच कार्यक्रमात एका चांगल्या वक्त्याकडून मला ऐकायला मिळाली. एक जख्ख म्हातारा आंधळा होता, फकीर होता. संध्याकाळची वेळ होती आणि तो अरुंद बोळातून निघालेला होता. बोळाच्या एका टोकाकडून तो दुसरीकडे जायला निघालेला होता आणि नेमकं विरुद्ध बाजूने एक तरुण घाई गर्दीनं निघालेला होता. घडायचं तेच घडतं, दोघांची धडक होते, दोघेही पडतात. पण अर्थात अगोदर उठणार असतो तो तरुण, कारण तो तरुणच. तो उठला, अजून तो म्हातार पडलेला सावरतोय स्वतःला. तेवढ्या तो म्हटला, अरे म्हातारे दिसत नाही. तो तरुण त्या म्हाताऱ्याला म्हणतोय, अरे म्हातारा तुला दिसत नाही का? तो सावकाश उठतो आणि म्हणतो, अरे बाबा रे, मी खरंच आंधळा आहे, खरंच मला नाहीये दिसत. तो तरुण त्या फकीराकडे बघतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की याला स्वतःला दिसत नाही, मग याच्या कमरेला प्रज्वलित झालेला कंदील कशासाठी? त्याला तर नाहीये दिसत, त्याला त्या कंदिलाच्या उजेडानं काहीच फरक पडणार नाही. म्हणून तो म्हणतो, म्हातारे खोटं बोलतोय, तुला दिसतंय पण तू सांगतोय आंधळा आहेस. तो म्हणतो, नाही मी खरंच आंधळा आहे. तर तू जर आंधळा आहे तर हा कंदील कशासाठी? तुला प्रकाशाची गरज काय? तो म्हणला, प्रकाशाची गरज मला नाहीये, प्रकाशाची गरज तुला आहे. येणाऱ्या माणसाला दिसावं की हा प्रकाश म्हणजे काहीतरी येते व्यक्ती, हे लक्षात यावं एवढ्यासाठी तो दिवा आहे. माझ्या दृष्टीनं मला ही कल्पना आहे. जागरूक डोळसपणावर बघणारे तर सगळेजणच असतात. जिल्हा परिषदेच्या शाळांची परिस्थिती ज्या एक रोल मॉडेल म्हणून सगळीकडे गुजरातमध्ये पण झालं म्हणून अभयजीनं सांगितलं. कितीतरी लोकांना ही समस्या जाणवलेली असणार आहे शाळेमध्ये भेट दिल्यानंतर, पण ती योग्य पद्धतीनं समाजासमोर आणणं, त्याची दखल घ्यायला लावणं, हा जो भाग आहे माझ्या दृष्टीनं पत्रकारितेला म्हणजे जो लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलेला आहे किंवा अतिशय महत्वाचा फॅक्टर संपूर्ण याच्यामध्ये मानला गेलेला, तो या कारणासाठी की जे नेमकं आहे ते लोकांच्या समोर आणणं, शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर आणणं आणि त्या पद्धतीनं ती समस्या दूर करणं, हा प्रामुख्यानं या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. वैचारिक देवाणघेवाण आपल्या वृत्तपत्रामधून करणं. मला आठवतंय की माझ्या लहानपणी तर सांगोल्यामध्ये कुठलं वृत्तपत्र नव्हतंच, परंतु काही बातमीदार होते आणि ते बातमीदारच पत्रकार म्हणून म्हणजे जे एजंट लोक होते, उदाहरणार्थ बोत्रे होते आमचे बाबूराव बोत्रे, ते पत्रकारितेचं पण काम करतात. मासामारी होते की ज्यांनी कोणा सांगोला टाइम्स नावाचं साप्ताहिक चालू केलं. एक काल मला असं आठवतंय की आपण जसं म्हटलं दिवाण साहेब की SSCचा रिझल्ट, इव्हन त्यावेळेला मी 7वीला होतो त्यावेळेला PSC नावाची बोर्डाचीच परीक्षा होती. तर PSCची परीक्षा असेल, SSC बोर्डाची परीक्षा असेल, निकालाची वाट पाहण्यासाठी आम्हाला STची वाट बघावी लागायची अगोदर, कारण एकमेव पंढरपुरातलं गोफण, मला वाटतं पांडुरंगी उत्पाद त्याचे संपादक होते, इफ आय रिमेंबर. आणि मग तो पेपर आल्याशिवाय आम्हाला रिझल्ट कळत नव्हता, समजत नव्हता. आज सोशल मीडियामुळं आमदारकी घालवण्याची सुद्धा वेळ यायला लागली. दुसऱ्या क्षणात बातमी सगळीकडे गेली आणि आमदारकी सोडावी लागली. इतकं ज्वलंत किंवा इतकं ज्वाज्वल्य अशा प्रकारची पत्रकारिता या सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियामुळे जागृत झाली आहे. सोशल मीडियाचं महत्व निश्चितपणानं आहे, म्हणून प्रिंट मीडियाचं महत्व कमी झालं असं मी मानणारा माणूस नाही. TV चॅनेल्स आहेत, न्यूज चॅनेल्स आहेत, आपण रात्रभर बघत असतो.
परंतु माझ्यासारखा माणूस सकाळी मांडूत केव्हा येतो याची पण वाट बघत. कारण स्थानिक ज्या काही घटना घडत आहेत त्या सुद्धा समजण्यासाठी या पत्रकारांचं स्थानिक वृत्तपत्रामध्ये माहिती देणं हे पण तितकंच महत्वाचं ठरतं. निश्चितपणानं एक आगळा वेगळा, कारण काशीनाथजींनी ज्यावेळेला एक अर्धा ते दिवसापूर्वी मला ही कल्पना सुचवली त्याला मी म्हटलं जरा थोडा अवघडच आहे, सगळे पत्रकार एकत्र यायचं. अभयजींनी पण सुरुवातीला ही म्हणजे शंका बोलून दाखवली की पत्रकार, पण काशीनाथजींनी आम्हाला प्रोत्साहित केलं, काही नाही सर, तुमच्या संस्थेचा अमृत महोत्सव आहे तर त्या महोत्सवाचा एक उपक्रम म्हणून आणि करांडे सरांची शाळा या निमित्तानं पत्रकारांना व्हिजिट करता येईल म्हणून आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊया, येथील तेवढ्या पत्रकारांच्या सत्काराचं वगैरे सगळं नियोजन आपण करूया. आपल्या सर्वांची उपस्थिती पाहिल्यानंतर माझ्यासारख्याच्या मनाला निश्चितपणाने एक समाधान लागलेलं आहे की पत्रकारिता खरोखर जागरूक आहे सांगोली तालुक्यामध्ये. आणि म्हणूनच ही पत्रकारिता या समाज सुधारणेच्या दृष्टीनं सुद्धा जांभेकरांनी मला वाटतं जे पहिलं वृत्तपत्र चालू केलं ते दर्पण नावाचं होतं. ही आरसा, स्वतःचं प्रतिबिंब, समाजाचं प्रतिबिंब उमटवण्याचं काम तुमच्या या पत्रकारितेच्या माध्यमातून घडावं आणि समाज सुधारण्यासाठी हातभार लावण्यासाठी आपल्या पत्रकारितेचा उपयोग व्हावा अशा प्रकारच्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्च एकदा एक आजच्या कार्यक्रमाचा जरी मी अध्यक्ष असलो तरी आयोजकापैकी सुद्धा मी आहे, कारण आमची संस्था त्याच्यामध्ये आहे. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मला सुद्धा मी या शाळेबद्दल ऐकून होतो, कारण शेवटी मी पण एक संस्था चालवतो आणि म्हणून आल्याबरोबर या कार्यक्रमापेक्षा संस्थेची इमारत, संस्थेमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम, कुठल्या टेक्स्ट पुस्तकं वापरली जातात याची मी जास्त करांडे सरांच्या बरोबर चौकशी करत होतो. कारण माझा गेल्या मी मगाशी सरांना सांगितलं की 15 दिवसापूर्वी इचलकरंजीच्या एका स्कूलला भेट देण्याचा मला प्रसंग आला. एक आयडियल CBSE स्कूल कसं असं, एक संस्था चालक आणि शिक्षकच आहे मी, शेवटी 36 वर्ष शिक्षक म्हणून पण प्राध्यापक म्हणून पण नोकरी केलेली असल्यामुळं शैक्षणिक संस्था म्हटलं की कुठेतरी एक जिव्हाळाचं नातं त्या ठिकाणी जोडलेलं असतं. तर ही शैक्षणिक संस्था पाहावी, इथून जे काही चांगलं असेल ते आपल्याकडे कसं नेता येईल याचा प्रयत्न करावा, या दृष्टिकोनातून मला या ठिकाणी आज यायला मिळालं. हा एक चांगला योगायोग आहे. त्रिवेणी संगम आता मगाशी उल्लेख केला, आपल्या तालुक्यात पण आहे, पण लोक प्रयागराजला जाऊन का आंघोळ करतात माहीत नाही. श्रावण महिन्यात आम्ही पण, आता ती नदी कोरडी पडली सोडून द्या, पण आमच्या लहानपणी बैलगाडीतून आम्ही वाडेगावच्या संगमावर जाऊन त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करत होतो. कदाचित ते पुण्य आज उपयोगाला येते का काय असेही असेल कदाचित, परंतु आपल्या भागातलं जे काही चांगलं आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्या हातून घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आपण या ठिकाणी इतक्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल संयोजकाच्या भूमिकेतून मी आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.